कार मित्र, तुम्हाला आज असं वाटेल की सर कुठे एवढे निवांत बसलेले आहेत. तर हे पहा, हा माझा एक विद्यार्थी आहे आणि तो ॲक्च्युली ब्लाइंड आहे. आणि आम्ही दोघे गेलो होतो ह्या स्कूटीवर नारायणगावला आणि सायकलिंग चाललो होतो. पण मला माहिती की आपल्याकडे एकच गाडी आहे, त्यामुळं आपल्या ह्या गाडीवर चालवणारे जास्त आणि गाडी मात्र एकच असं असतं. त्यामुळं बऱ्याच वेळा आम्ही पेट्रोल भरून ठेवत असतो गाडीमध्ये. पण आज अचानक आमच्या गाडीमधलं पेट्रोल संपलं आणि त्यामुळं आम्ही एका दादाला फोन केलेला आहे. तर मी त्यांना आपली परिस्थिती सांगितली की माझ्यासोबत एक अंध मुलगा आहे, त्यामुळं मी काय करू. तर ते म्हणाले, दादा तुम्ही काही काळजी करू नका, मी लगेच 2 मिनटात तिथे पेट्रोल घेऊन येतो. तर त्या दादांची मी वाट बघते, म्हणून या छानशा झाडाखाली आम्ही थांबलेलो आहोत. मित्र, मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं आहे की ही जी दिव्यांग मुलं जी घरामध्ये वाढतात, घरामध्ये राहतात आणि त्यांना सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर मिळत असतात आणि त्यामुळं त्यांना समाजाच्या प्रभावात आल्यानंतर समाजामध्ये कसं वागायचं किंवा समाजात वावरत असताना काय अडचणी येतात हे कळायला हवं. तर बहुधा त्याच भावनेने आमच्या ह्या गाडीने आम्हाला एक चांगला अनुभव दिला असेल, आहे की नाही? कोण कुठे थांबले आपण? झाडाखाली. का बरं? पेट्रोल संपलं. हां, पेट्रोल संपलं. मग आता काय करायचं आता पेट्रोल आणल्याशिवाय रात्री थोडी येणार. आहे ना? मग आता पण पेट्रोल कुठून आणायचं आपण? गावात मग मी जाऊ का? तू थांबतो किती? असं हां, असं आणि त्याचं हा हायवे इथं तू एकटा कसं काय थांबणार? जाऊ दे, आपण सांगितलेलं एका दादाला, तो दादा घेऊन येतात, तो पण आपण छान गप्पा मारू इथं मस्त निवांत झाडाच्या सावलीमध्ये, आहे की नाही? हां चालेल ना? चालेल. ओके.